Good morning, students. In the last lecture, we have taken question number 8 from exercise 1.2 of chapter differentiation, chapter number 1, differentiation. Today, we are going to take question number 10. Last time we have taken 8 and 9, 8 as well as 9. Today we are going to take question number 10. Question number 10 from exercise 1.2 of chapter differentiation. Question number 10. Differentiate the following with respect to x. We have to differentiate with respect to x. All these problems are in case of tan inverse. हे जे काही सर्व प्रॉब्लेम आहेत हे tan इनव्हर्सच्या केस मध्ये आहे. tan इनव्हर्स tan इथे फक्त cot इनव्हर्स आहे, त्याला पण आपल्याला tan इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करायचंय. इथे cot इनव्हर्स आहे, इथे cot इनव्हर्स आहे, त्याला पण आपल्याला tan इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करायचंय. आणि या ठिकाणी आपल्याला जे दोन फॉर्म्युले यूज करायचे ते हे फॉर्म्युले आहे. tan इनव्हर्स ऑफ a plus b divide 1 minus ab equal to tan inverse of a plus tan inverse of b. Similar, here is plus, here is minus. We change the sign. Minus plus, when here is plus, we can write here plus. If a minus b, there is minus sign, we write here in minus sign. Tan inverse of a minus tan inverse of b. हा एवढा एकच चेंज आहे. लक्षात ठेवा, हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवण्यापेक्षा एक फॉर्म्युला कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवा. tan इनव्हर्स ऑफ a plus b डिवाइड 1 minus ab. इथे जर प्लस असेल तर इथे मायनस असणार आहे आणि हाच प्लस आपण इथे घेणार आहोत, हाच मायनस आपण इथे घेणार आहोत. इथे जर मायनस असेल तर इथे प्लस. या पद्धतीने आपल्याला हे दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. या फॉर्म्युल्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची ट्रिक आहे की ह्या दोन फंक्शनची जी ऍडिशन आहे तीच या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. या दोन फंक्शनची जे काही नंबर्स असतील त्या नंबरचीच मल्टिप्लिकेशन इथं आहे. आणखीन एक आहे की ही जी पहिली टर्म आहे डिनॉमिनेटर मध्ये, ही पहिली टर्म 1च असली पाहिजे. पहिली टर्म 1 असली पाहिजे आणि ह्या दोन्ही जे नंबर्स आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथे मिळाली पाहिजे. तेव्हा हा फॉर्म्युला आपण tan इनवर्स ऑफ a minus tan इनवर्स ऑफ b or we can write tan inverse of a plus tan inverse of b या फॉर्म्युला आपण लिहू शकतो. आता आपण एक्सरसाइज घेऊया. We take exercise 1.2 in that question number 10. First example is that let y equal to tan inverse of 8x divide 1 plus 1 minus 15x square. आता तुम्हाला असे दोन नंबर इथे फाइंड आउट करायचे आहेत की त्यांचं मल्टिप्लिकेशन हे दोन नंबर भेटले पाहिजे. ही टर्म तर 1 आहेच, इथे काही प्रॉब्लेम नाही. ही टर्म 1 आहे, इथे काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपल्याला इथे दोन ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहायचे, पण ही सबट्रॅक्शन आहे, मायनस आहे, म्हणजे हे आपल्याला दोन नंबर प्लस मध्येच लिहावे लागतील. इथे जर प्लस असतं तर हे दोन नंबर आपल्याला मायनस मध्ये लिहावे लागले असते. या पद्धतीने आपण आता हे दोन नंबर असे फाइंड आउट करणार आहेत की त्यांची प्लस 8x येईल आणि त्यांची मल्टिप्लिकेशन 15x स्क्वेअर येईल. तर 8x ला आपण ब्रेक करणार आहोत 5x plus 3x. 5x plus 3x या दोन्हींची ऍडिशन इज 8x but multiplication of these two numbers is 5 into 3 15 and x into x x square 15x square. अशा पद्धतीने आपण हा नंबर ब्रेक करणार आणि दोन नंबर मध्ये कन्वर्ट करणार ज्या इथे मल्टिप्लिकेशन असेल. याला आपण या पद्धतीने ब्रेक करणार tan इनवर्स ऑफ 5x plus 3x divide 1 minus 15x square. आता आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला 1 मायनस, दॅट इज हा फॉर्म्युला मिळाला 1 मायनस
tan inverse of a plus tan inverse of b. y equal to tan inverse of a ची व्हॅल्यू किती आहे 5x प्लस tan inverse of b 3x. आता हे आपल्या सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले. आता आपण याची डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Differentiate with respect to x, we get derivative of y with respect to x equal to derivative of tan inverse of x plus tan inverse of 5x plus tan inverse of 3x. That is tan inverse of derivative of tan inverse of 5x plus tan inverse of derivative of tan inverse of 3x. आता आपल्याला tan inverse x चा एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे and we know that derivative of tan inverse of x equal to 1/1 plus x square. हा एकच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. x च्या ऐवजी इथे 5x आहे. 1/1 plus 5x ब्रॅकेट स्क्वेअर. x च्या ऐवजी 5x आहे म्हणून आपण इथे 5x स्क्वेअर घेतला. ही कशाची झाली tan इन्व्हर्स झाली आणि 5x ची डेरिव्हेटिव्ह येणार 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x इज 5. एक पहिलेच एक्झाम्पल आहे आपण थोडं डिटेल मध्ये लिहूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x प्लस इथे येणार आहे 1/1 plus 3x स्क्वेअर. हा एकच फॉर्म्युला यूज करायचा टोटल एक्सरसाइज मध्ये आपल्याला tan इन्व्हर्स ऑफ x and derivative of 3x we have to find. Derivative of 5x is 5. Divide 1 plus 5x चा स्क्वेअर होणार 25x स्क्वेअर. 5 स्क्वेअर 25x स्क्वेअर x स्क्वेअर plus similar we can write 3 divide 1 plus 9x square. Square of 3 is 9 and x is x square. That is derivative of y with respect to x. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. या पद्धतीनेच आपल्याला हे बाकीचे सर्व एक्सरसाइज सोडवायचे आहेत. आपल्या फक्त माइंड मध्ये एवढंच राहिले पाहिजे की हे जे दोन नंबर आहेत ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये केलेले ते आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचे आणि इथे पहिली टर्म ही 1 असली पाहिजे. इथे मायनस असेल तर इथे प्लस असलंच पाहिजे आणि इथे प्लस असेल तर इथे मायनस असलंच पाहिजे. त्यानुसार आपण हे सर्व चेंजेस करणार आहोत. राईट डाऊन इन युअर नोटबुक. Now we take the second question. Second question is that y equal to cot inverse of 1 plus 30x square divide 2x. Cot inverse असेल तरी आपल्याला tan साठीच फॉर्म्युला आहे. त्यामुळे आपण याला पहिल्यांदा काय करणार आहे tan इन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करणार आहे आणि त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला cot inverse of 1/x equal to tan inverse of x. हे आपण फॉर्म्युला घेतलेले आहे. हा फॉर्म्युला यूज करायचा आणि याला आपण tan मध्ये कन्वर्ट करणार. tan इन्व्हर्स ऑफ याचा इन्व्हर्स घ्यायचा आहे 2x डिवाइड 1 प्लस 35x स्क्वेअर. इथे ऍडिशन आहे. हियर इज ऍडिशन. याचा अर्थ वरती सबट्रॅक्शन असणार आणि अशी सबट्रॅक्शन असणार की ह्या सबट्रॅक्शन 2x आन्सर येईल आणि मल्टिप्लिकेशन 35. असे तुम्हाला दोन नंबर फाइंड आउट करायचे ज्या नंबरची सबट्रॅक्शन इज 2x and multiplication is 35x square. We take number 7x and 5x. 7 minus 5x is 2x and 7x into 5x is 35x into x square. So tan inverse of 2x we write 7x minus 5x divide 1 plus 35 we write 7x into 5x. या पद्धतीने आपण काय केलं हा ब्रेक केलेला आहे. नाउ
हा फॉर्म्युला या ठिकाणी आला, प्लस आहे म्हणजे आपल्याला दुसरा फॉर्म्युला यूज करायचा tan इनवर्स ऑफ a मायनस tan इनवर्स ऑफ b. tan इनवर्स ऑफ 7 of x minus tan inverse of 5x. This is value of y. We differentiate with respect to x. With respect to x. जे कॅल्क्युलेशन आपण अगोदर केलेलं आहे त्या पद्धतीने आता आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचंय, डायरेक्ट करायचं आहे. डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equal to derivative of tan inverse of 7x minus tan inverse of 5x. या फंक्शनची आपल्याला काय घ्यायचे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. आता आपण डायरेक्ट घेणार आहोत, सेपरेशन करणार आहे. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ 7x. tan इनवर्स ऑफ x ही 1 plus x square. या ठिकाणी 7x आहे, that is 1 divide 1 plus 7x bracket square. x च्या 7x आहे म्हणून आपण 7x घेतला. मायनस अजून कशाची डेरिव्हेटिव्ह शिल्लक राहिलेली आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 of x till to find. Then derivative of tan inverse of 5x is 1 upon 1 plus 5x square. And we have to find derivative of 5x. ही फक्त tan inverse ची झाली, आपल्याला 5x ची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची होती. 7x ची डेरिव्हेटिव्ह 7 कॉन्स्टंट आहे, x ची डेरिव्हेटिव्ह 1, that is 7 divide 1 plus 7 चा स्क्वेअर 49, x चा स्क्वेअर x स्क्वेअर minus 5 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to x is 1, that is 5 divide 1 plus 5 चा स्क्वेअर 25 and x square is x square. Derivative of y with respect to x. अशा पद्धतीने आपण काय केलं, हे cot inverse tan मध्ये कन्वर्ट करून हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. हे जे cot इनवर्स आपण या ठिकाणी केलेलं आहे तेच cot इनवर्स तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे, तेच cot इनवर्स तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. ज्या ठिकाणी cot इनवर्स आहे त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा you have to convert into tan inverse and then we have to use these two formulas, that is tan inverse of a plus divide 1 minus b and other formula. We take third formula. It is similar of this. याच पद्धतीने आहे, फक्त स्क्वेअर रूट आलेला आहे एवढंच. तुमच्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट ठेवायची की हा जो आहे याचा स्क्वेअर इथं आहे, हा जो नंबर आहे याचा स्क्वेअर इथं असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, ब्रेक करणार. आपण मग याचे दोन घेतले, x into x स्क्वेअर. इथे सुद्धा तेच येणार आहे, रूट x into रूट x x येईल. ब्रेक करायला सोपं जाणार आहे. हे जे इथं आपण या ठिकाणी केलेले तेच कॅल्क्युलेशन आपण इथे करणार आहे, तेच कॅल्क्युलेशन. आता हे थोडं आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. हा एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सारखंच आहे. We take example 3 also. Write down. Now the question number 3 is, let y equal to tan inverse of 2 root x divide 1 plus 3x. समजा या रूट च्या ऐवजी याच्या दुप्पट मल्टिप्लिकेशन केलं, रूट x into रूट x इक्वल टू x. आणि अगोदरच्या टर्म मध्ये काय, इथे x होतं तर इथं x स्क्वेअर आहे, इथे सुद्धा x आहे तर इथे x स्क्वेअर. या पद्धतीने आहे. तसं तुम्हाला रूट x फक्त कन्सिडर करायचं, रूट x मध्ये दिलेलं आहे. हेच एक्झाम्पल या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. आता तुम्हाला कुठले दोन नंबर आहे की ज्यांची मल्टिप्लिकेशन 3x आहे त्यामध्ये रूट x असणारच आहे, रूट x असणार आहे. रूट x into x x आले. आता आपल्याला व्हॅल्यू 3 आली पाहिजे, पण ही ऍडिशन आहे म्हणजे वरती सबट्रॅक्शन पाहिजे. आणि सबट्रॅक्शन किती पाहिजे, सबट्रॅक्शन पाहिजे 2. तर याला आपण ब्रेक करणार 3 1. 3 रूट x मायनस रूट x केलं का याची व्हॅल्यू येणार 2 रूट x. या ठिकाणी कोएफिशिएंट किती असतो, 1 असतो, आपण हा लिहित नाही. आणि 3 minus 1 is 2 रूट x. रूट x into रूट x यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 3
3 into 1 3 and root x into root x, that is 3x. म्हणजे याला आपल्याला ब्रेक करायचं आहे. We have to break it. Tan inverse of 3 root x minus root x divide 1 plus 3 root x into root x. या पद्धतीने आपण काय करणार, ब्रेक करणार आणि त्यापासून लिहिणार tan inverse of 3 root x, इथे मायनस आहे, मायनस tan inverse of root x a minus b. y differentiate with respect to x, differentiate with respect to x, we get derivative of y with respect to x equal to derivative of tan inverse of 3 root x minus tan inverse of root x equal to, पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार tan इनव्हर्स ची. या केस मध्ये हा टोटल आपण x कन्सिडर करणार. 1/1 प्लस x च्या ऐवजी आपण इथे 3 रूट x आहे, 3 रूट x ब्रॅकेट स्क्वेअर. ही आपण tan इनव्हर्स x ची डेरिव्हेटिव्ह घेतली. आता आपल्याला घ्यायचे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रूट x मायनस सिमिलर फॉर रूट x 1/1 प्लस रूट x स्क्वेअर, ही झाली tan इनव्हर्स ची डेरिव्हेटिव्ह. अँड वी हॅव टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x सिमिलर वे equal to 3 root x. 3 is a constant and derivative of root x is 1/2 root x. ही root x ची डेरिव्हेटिव्ह झाली. 3 constant आहे and derivative of root x is 1/2 root x. 1 plus 3 square is 9 and root x square is x minus 1/1 plus x square, root of x is x and derivative of root x is 1/2 root x. 1/2 root x is common. We take common 1/2 root x into 3. इथे फक्त 3 सिलेक्ट राहिलाय, डिवाइड 1 plus 9x and इथं 1 सिलेक्ट राहिलाय, 1 plus x. That is our required derivatives of y equal to tan inverse this function. हे आणि हे एक्झाम्पल सारखंच होतं, फक्त रूट x मध्ये होतं. थोडं रायटिंग मेथड वेगळी होती, आपल्याला कन्वर्ट करावं लागलं. त्याच पद्धतीने आपल्याला हे सोडवायचंय. We take fourth example, tan inverse of 2 raised to x. थोडं वेगळं आणखी दिलेलं आहे, आपण ते एक्झाम्पल घेऊया. राइट डाउन दिस in your notebook. Question number 4, that is let y equal to tan inverse of 2 raised to x plus 2 divide 1 minus 3 4 raised to x. मायनस आहे हे आपल्या लक्षात आलं आणि हे दोन जे नंबर आहेत ते आपल्याला ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहायचे. पण आपल्याला हे या पद्धतीने डायरेक्ट दिलेलं नाहीये. या पद्धतीने आपल्याला हे डायरेक्ट दिलेलं नाहीये. इथे बघा 4 raised to x आहे, या ठिकाणी कुठे या पद्धतीचं एक्सप्लेनेशन नाहीये. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा सिंप्लिफाय करावं लागेल. सिंप्लिफाय करून या फॉर्म मध्ये येते का ते पहिले पाहायचं आणि त्या फॉर्म मध्ये आल्यानंतर आपल्याला ते दोन नंबर फाइंड आउट करायचे. tan inverse of 2 raised to m plus n असेल तर हे आपण 2 raised to m into 2 raised to n या फॉर्म मध्ये लिहितो. इंडेक्स चे रूट. Instead of this we can write a. त्याच पद्धतीने आपण लिहिणार 2 raised to x into 2 square divide 1 minus 3 जो 4 raised to x आहे. आता इथे आपल्याला 2 raised to x आलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. 2 square 4 raised to x या पद्धतीने आपण याला काय केलं, ब्रेक केला. इक्वल टू tan इनवर्स ऑफ
2 square equal to 4. 4 into 2 raised to x divide 1 minus 3. आता हा 2 raised to x आहे, हाच नंबर आपल्याला इथे पाहिजे. हा जो x आहे त्याचा स्क्वेअर इथे असतो व्हेरिएबल, हा जो आहे तोच आपल्याला त्याचा स्क्वेअर पाहिजे. हा 2 आपण बाहेर घेणार, a raised to m raised to n असेल तर आपण हेच a raised to n raised to m लिहितो. या दोन्हीमध्ये इंटरचेंज केलेली आहे, इंडायसेसच्या रूल नुसार आपण दोन्हीमध्ये इंटरचेंज केलेली आहे. तर इथे सुद्धा आपण इंटरचेंज करणार 2 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला या फॉर्म मध्ये आलेला आहे पहा x स्क्वेअर आणि हे दोन नंबर 1 मायनस ही पहिली टर्म सुद्धा 1 आहे. आता आपल्याला असे दोन नंबर फाइंड आउट करायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे 3 into 2x स्क्वेअर या पद्धतीने येणार आहे. म्हणजे 2x स्क्वेअर साठी तुमच्याकडे 2 raised to x हा नंबर असलाच पाहिजे, ज्याची तुम्हाला ऍडिशन इथे घ्यायची आहे. इथे मायनस आहे याचा अर्थ इथे ऍडिशन घ्यायची आणि 2 raised to x म्हणजे तुम्हाला हा नंबर तिथे असलाच पाहिजे मल्टिप्लिकेशनला. मग या नंबर कुठले 3 येण्यासाठी काय करणार तुम्ही, हा इथे 3 घेणार आणि इथे +1 घेणार, म्हणजे नाही लिहिला तरी चालतो. 3 2 raised to x, समजा आपण यातून 2 raised to x कॉमन घेतला तर 3 + 1 into 2 raised to x. जर आपण 2 raised to x यातून कॉमन घेतला तर 3 + 1 4. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याला ब्रेक करावं लागेल 3 into 2 raised to x plus 2 raised to x. आणि यांचं मल्टिप्लिकेशन काय येत आहे 3 into 1 3 and 2 raised to x into 2 raised to x 2 raised to x square. याला आपण ब्रेक करणार आहोत. We will break it. Tan inverse of 3 into 2 raised to x plus 2 raised to x divide 1 minus 3 into 2 raised to x bracket square. आता या फॉर्म मध्ये आलेले आहे आपल्याला, हे इक्वेशन या फॉर्म मध्ये आलेले आहे. मायनस आहे प्लस आहे, तर ते दोन नंबर कुठले 3 into 2 raised to x हा एक नंबर आणि दुसरा 2 raised to x हे दोन नंबर आहेत. हे आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of याला आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेण्या अगोदर कन्वर्ट करावं लागेल. y इक्वल टू हा आपल्याला राइट हँड साइड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. tan इनवर्स ऑफ 3 2 raised to x minus tan इनवर्स ऑफ प्लस tan इनवर्स ऑफ 2 raised to x. आता आपण डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. that derivative of y with respect to x equal to derivative of tan inverse of 3 into 2 raised to x plus tan inverse of 2 raised to x. Derivative of tan inverse, we know that 1 upon 1 plus x square. 1 upon 1 plus value of x is 3 2 raised to x bracket square, and derivative of 3 into 2 raised to x we have to find, plus derivative of tan inverse 2x is 1 upon 2 raised to x bracket square, and derivative of 2 raised to x equal to 3 is a constant number and derivative of 2 raised to x is 2 raised to x into log of 2. 2 raised to x into log of 2 is the derivative of 2 raised to x, and 1 plus 3 square is the 9 and 2 raised to x is 2 raised to x square. किंवा त्याला आपण 2x सुद्धा लिहू शकतो, नंतर तो 2 आतमध्ये घेऊ शकतो. हा आपण 2 raised to x असा आहे, हा 2 आपण आतमध्ये घेऊ शकतो, नंतर याला 4 मध्ये सुद्धा कन्वर्ट करता येईल आपल्याला. प्लस 2 raised to x डेरिव्हेटिव्ह आहे 2 raised to x into log of 2 divide 1 plus 2 raised to x bracket square. This is derivative of y with respect to x. याला तुम्ही एक स्टेप आणखी इव्हॅल्युएट करू शकता. 2 raised to x
हे लॉग जे आहे हा कॉमन घेऊ शकता आणि हा 2x आहे याला तुम्ही 4x मध्ये कन्वर्ट करू शकता. ज्या पद्धतीने इथे आहे त्या पद्धतीने आपण हे कन्वर्ट करू शकतो. हे जे एक्झाम्पल आहे याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, विद्यार्थ्यांना हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. त्याच पद्धतीने आहे, ज्या पद्धतीने आपण इथे सोडवलंय त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी काय करायचंय, इथे हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सारखंच आहे. आपण हे एक्झाम्पल घेणार आहोत आणि हे एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे. राईट डाऊन इन युअर नोटबुक. Now we take the example number 6. Let y equal to cot inverse of a square minus 6x square divide 5x. Cot inverse असेल तर आपल्याला त्याला tan inverse मध्ये कन्वर्ट करावं लागेल. tan inverse x मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, we have to use formula, that is cot inverse of 1 upon x is equal to tan inverse of x. हा फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. दॅट इज tan इनवर्स ऑफ, इनवर्स घ्यायचा याचा 5ax डिवाइड a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर y इक्वल टू, आहे का या फॉर्म मध्ये हे इक्वेशन? मायनस तर आहे पण ही टर्म 1 नाहीये. आतापर्यंत आपल्याला प्रत्येक ठिकाणी ही टर्म 1 होती, ही टर्म 1 होती प्रत्येक ठिकाणी. या ठिकाणी 1 आहे पण या ठिकाणी ही टर्म 1 नाही, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ती टर्म 1 करावी लागेल. tan इनवर्स ऑफ 5ax डिवाइड, ती 1 करण्यासाठी काय करावं लागेल, a स्क्वेअर ने कॉमन घ्यायचं किंवा a स्क्वेअर ने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला डिवाइड करायचं. 5ax डिवाइड a स्क्वेअर होल डिवाइड a square minus 6x square divide a square. a square ने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला डिवाइड करून आपण ऍडजस्ट करू शकतो किंवा a square कॉमन घेऊ शकतो. इक्वल टू tan इनवर्स ऑफ, हा x स्क्वेअर a बरोबर कॅन्सल होईल, 5x अपॉन a ही व्हॅल्यू शिल्लक राहील. एंड a स्क्वेअर कॅन्सल होईल, a square divide a square minus 6x square divide a square. हा a square कॅन्सल झाला. Now minus 6 divide tan equal to tan inverse of 5 into x upon a divide 1 minus 6 इंटू, हा जो नंबर आहे याचा स्क्वेअर इथं असला पाहिजे. हा जो नंबर आहे व्हेरिएबल आहे त्याचा स्क्वेअर इथं असला पाहिजे. म्हणून आपण याला x अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिणार. x अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर, जो हा नंबर आहे त्याचा स्क्वेअर इथं आहे, जो हा नंबर आहे त्याचा स्क्वेअर इथं आहे, हा नंबर आहे त्याचा स्क्वेअर इथं आहे. म्हणजे या पद्धतीने आपण कन्वर्ट केले. इथे मायनस आहे याचा अर्थ इथे दोन नंबर प्लस मध्ये असले पाहिजे. असे दोन नंबर ज्यांची ऍडिशन 5 आहे मल्टिप्लिकेशन 6 आहे, दॅट इज प्लस 2x अँड प्लस 3x. आपण या पद्धतीने त्याला ब्रेक करणार आहोत. tan इनवर्स ऑफ 3x अपॉन a प्लस 2x अपॉन a डिवाइड 1 माइनस 3x अपॉन a इंटू 2x अपॉन a. व्हेरीफाय करूया. 3 plus 2 5x upon a and 3 into 2 6 x upon a into x upon a ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे या पद्धतीने आपण याला कन्वर्ट केलं. आता आपण फॉर्म्युला पहिलाच यूज करणार. tan इनवर्स ऑफ 3 into x upon a प्लस tan इनवर्स ऑफ 2x upon a. आता हा जो a आहे, now a is the constant, we can also write this as tan inverse of 3 upon a
into x. 3 constant है, a is constant. Tan inverse of 2 upon a into x. This is value of y. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. आता आपल्याला याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse of 3 upon a into x plus tan inverse of 2 upon a into x equal to tan inverse ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 upon 1 plus 3 upon a into x bracket square and derivative of 3 upon a into x is 3 upon 2 is 3 upon a is constant and derivative of x is 1 plus similar 1 plus 2 upon a into x bracket square and derivative of 2 upon a into x is only 2 upon a. 3 upon a divide 1 plus 3 square is 9. A is a square into x square plus 2 upon a divide 1 plus 4 upon a square into x square. 1 upon a हा constant घेऊ शकतो आपण, याला adjust करता येईल. We can write 1 upon a into 3 upon 1 plus 9x square divide a square plus 2 upon 1 plus 4x square divide a square. या पद्धतीने काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x चा आन्सर येणार आहे. एक्झाम्पल नंबर 6. या पद्धतीने एक्झाम्पल नंबर 7 फाइंड आउट करायचे. ही टर्म पहिल्यांदा 1 करायचे आणि नंतर कन्वर्ट करून तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. We take example number 8. Example number 8 and example number 9 is similar. Example number 8 and example number 9 is similar. We take example number 9. You solve example number 9. Now the example number 8. Let y equal to tan inverse of 5 minus x divide 6x square minus 5x minus 3. या फॉर्म मध्ये आपल्याला हे डायरेक्ट नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे इथे 1च नाहीये, आपल्याला 1 हा ऍडजस्ट करावा लागेल. 1 आल्यानंतर आपल्याला असे दोन नंबर फाइंड आउट करायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन इथे पाहिजे. याचा अर्थ हे 1 नंतर जे दोन नंबर असतात 1 हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये पाहिजे. 1 नंतर जे दोन नंबर आहेत हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये पाहिजे. हे आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये नाही. आपल्याला ही ऍडजस्टमेंट करायचे. ही ऍडजस्टमेंट झाली का आपण मग वरची ऍडजस्टमेंट करणार आहोत. पहिल्यांदा इथे आपल्याला 1 plus 1 आणावं लागेल. tan inverse of 5 minus x divide 1 plus 6x square minus 5x minus 3. हा जो +1 घेतलेला आहे हा आपण -1 इकडे ऍडजस्ट करणार. +1 -1 गेट कॅन्सल. इक्वेशन इज बॅलन्स. tan इनवर्स ऑफ 5 minus x divide 1 plus आता हा जो पार्ट आहे यातून आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं पाहिजे. 6x square minus 5x minus 4. हा जो पार्ट आहे यामधून आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं पाहिजे. हा जो पार्ट आहे हा मल्टिप्लिकेशनचा आहे. मल्टिप्लिकेशन मिळालं पाहिजे आपल्याला. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपण मल्टिप्लिकेशन लिहू शकतो. 6 into -4 -24 असे दोन आपल्याला नंबर फाइंड आउट करायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन -24 आहे आणि ऍडिशन -5 आहे. -8 plus 3. tan inverse of 5 minus x divide 1 plus 6x square minus 8x minus 3x minus 4. अशा पद्धतीने आपण याला प्लस
3 अशा पद्धतीने याला आपण काय केलं ब्रेक केलं. आता नाउ tan इनवर्स ऑफ हे काय लिहिणार आहे आपण 5 - x डिवाइड यातून आपल्याला जो नंबर कॉमन घ्यायचा तोच पुढे आपल्याला मिळाला पाहिजे. आपण यामधून 3x - 4 हा आपल्याला पुढे नंबर मिळतोय. 3 साठी आपल्याला इथे 2x दॅट इज 2x कॉमन घ्यावा लागेल. 2x into 3x 2 into 3 is 6 x into x x square 3x minus 2x minus 4 minus 8x 3x minus 4 and we have to adjust with plus 1 tan inverse of 5 minus x divide 2x plus 1 या अगोदर एक प्लस 1 टर्म आहे ती आपली लिहायची राहिली प्लस 1 1 प्लस आता आपण मल्टिप्लिकेशन लिहिणार 2x plus 1 into 3x minus 4 जे दोन नंबर इथे आहेत तेच या ठिकाणी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे. आता इथे दोन नंबरची आपल्याला मल्टिप्लिकेशन आलेली आहे. याचा अर्थ काय की इथे जर प्लस असेल तर हेच नंबर आपल्याला इथे जर प्लस असेल तर हे दोन नंबर सबट्रॅक्शन मध्ये लिहावे लागतील. 2x plus 1 and 3x minus 4 हे नंबर प्लस मायनस सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला लिहावे लागतील. tan इनवर्स ऑफ 2x plus 1 हा पहिला नंबर मायनस 3x minus 4 हा दुसरा नंबर 1 plus 2x plus 1 3x minus 4 आपण हे दोन ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिलंय. a minus b डिवाइड 1 plus a into b या फॉर्म मध्ये आलेले आहे. आपण हे व्हेरीफाय करू की यांची जी सबट्रॅक्शन आहे हे जे दोन नंबर मिळाले होते तेच आपण वरती सबट्रॅक्शन मध्ये लिहिलेले. आपल्याला हे लिहायचं होतं कारण की हे प्लस मध्ये आहे. 2x plus 1 minus 3x minus minus plus 4 minus 3x plus 2x minus x and 4 plus 1 5 that is 5 minus x 5 minus x म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन ऍडजस्ट झालेलं आहे. आता आपण हा फॉर्म्युला यूज करणार. त्यासाठी काय लिहिणार y equal to tan inverse of 2x plus 1 that is a plus tan inverse of इथे माइनस आहे we have to write here minus tan inverse of 3x minus 4 झालं. आता आपण याची डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we have to differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of tan inverse of 2x plus 1 this is first number and second minus tan inverse of 3x minus 4. डेरिव्हेटिव्ह आपण जी नेहमी घेतो तीच डेरिव्हेटिव्ह घ्यायची 1/1 plus 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. जो काही tan इनव्हर्सच्या पुढे आहे तो आपण x स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करणार आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus 1 प्लस tan इनव्हर्सची डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस 1/1 plus 3x minus 4 bracket square and derivative of 3x minus 4. टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार फक्त 2 आणि 1 कॉन्स्टंट आहे. याची डेरिव्हेटिव्ह येणार 2 डिवाइड 1 plus 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो 2x आहे 2 कॉन्स्टंट बाहेर घेतला x ची डेरिव्हेटिव्ह 1 ची 0 दॅट इज ओनली 2. सिमिलर मायनस इथे 3 येणार x ची डेरिव्हेटिव्ह 1 and 4 ची 0 1 plus 3x minus 4 bracket square. This is required derivative of y with respect to x. हे आपल्याला
जे डेरिव्हेटिव्हचा आन्सर पाहिजे ते आन्सर आहे. याला तुम्ही इव्हॅल्युएट पण करू शकता, क्वाड्रॅटिक इक्वेशन पण फाइंड आउट करू शकता. हे जे एक्झाम्पल आहे आपण घेतलं. आता कॉट इनव्हर्सचे पुढचं एक्झाम्पल आहे, याला टॅन इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करा. टॅन इनव्हर्स हे दोन्ही इंटरचेंज होईल आणि पुन्हा याच पद्धतीने काय करा, अरेंजमेंट करून हे एक्झाम्पल 9 सोडवा. या एक्झाम्पल मध्ये जे होतं, याला दोन्हीने डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला b ने डिवाइड करा. b ने डिवाइड केल्याने काय होणार आहे, इथे a अपॉन b होईल, हा b कॅन्सल होईल, हा 1 येईल आणि इथे a अपॉन b. या दोन्हींची बेरीज आहे, तेच नंबर इथे मल्टिप्लिकेशनला आहे. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काय येईल, tan इनवर्स ऑफ a अपॉन b प्लस tan इनवर्स ऑफ tan x. x ची डेरिव्हेटिव्ह 1 अँड a बाय b, त्यानुसार काय करा तुम्ही कॅल्क्युलेशन करा. अशा पद्धतीने काय करा, एक्झाम्पल नंबर 7 सुद्धा सोडवा. इन एक्सरसाइज 1.2 देयर आर टोटल 65 और 67 एक्झाम्पल आहे. तेवढी आपण सर्व एक्झाम्पल सोडवलेली आहेत. Write down in your next book. Next time we take the next topic. Thank you.